दोन्ही टीम्सला विनंती करेल की आपण टॉससाठी यायचं. एका साईडला पाहिलं तर डेंजर 11 रॉयल चेंबूर अर्थातच घनश्याम शिंदे आणि त्यांची टीम. एका साईडला आपण पाहिलं तर रॉयल स्टनर रोहन चिल्ले आणि त्यांची पूर्ण टीम. जॉर्ज कल्याण. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. मुंबई अंडरआर्म क्रिकेट मधले दोन मातब्बर संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. खेळलेत. जास्त झालं तेव्हापासून टुर्नामेंटमध्ये अजून शिस्त आणि बऱ्याच काही इम्प्लिमेंट त्यांच्या मार्फत आणि मेलविन मेमोरियल कप यांच्या मंडळाच्या मार्फत ह्याच्यामध्ये होताना दिसत आहेत. तर ओव्हरऑल जर बोलायचं झालं की टुर्नामेंट खूप छान असेल, त्याच्यामुळे सगळेजण पार्टिसिपेट करायला एवढ्या लांबून इथे आपले टीम्स घेऊन इकडे येतात. नक्कीच घनश्याम, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. एक चांगली मॅच आहे आणि आमच्या समवेत रोहन चिल्ले अगदी कल्याणवरून हा संघ देखील इकडे दाखल झालाय. रोहन, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला, म्हणजे तुमच्याकडे आले ती जबाबदारी. तर हे ग्राउंड थोडंसं बॅटिंगसाठी देखील ॲडव्हान्टेज आहे, बॉलिंगसाठी देखील थोडंसं मागे जवळ आहे, त्यामुळे इकडे थोडेसे कष्ट आहेत. तर रोहन, या क्रीडा स्पर्धेविषयी आणि बॅटिंग करत असताना किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? टॉस जिंकून पण आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि टुर्नामेंटबद्दल बोलायला झालं तर डिसेंबर महिन्यातली चांगली एक मोठी टुर्नामेंट आहे आणि ऑर्गनाईज पण खूप चांगले असते. बाबू सर पण खूप ऑर्गनाईज करायला हेल्प करतात आणि टीम जमवायला हेल्प करतात. खरंच खूप सुंदर टुर्नामेंट आहे. हा सीझन जॉर्ज कल्याण संघ थोडासा बॅकफुटला जातोय, परंतु आज काहीतरी कमबॅक जोश बघायला मिळेल का? नक्कीच कॅलेंडर चेंज झालंय, बघू आपण काय होतंय. क्या बात आहे, खूप चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. कॅलेंडर जरूर चेंज झालंय आणि याच डिसेंबरची आपण पाहिलं तर पहिल्या वीक मधली पहिली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वपूर्ण मॅच तुमच्या समोर घेऊन येतो. एका साईडला आपण पाहिलं तर डेंजर 11 रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टनर अर्थात जॉर्ज कल्याण. धन्यवाद. नसीरुद्दीन पटेल साहेबांना विनंती करेल त्यांच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अगदी कर्नाटकवरून साहेब दाखल झाले आणि पहा हेच फ्रेंडशिपची मैत्री आहे आणि आज तुम्ही देखील साहेब दाखल झाला, त्याबद्दल तुमचं देखील अगदी मनापासून हार्दिक आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित पांचाळ. अमित पांचाळ आपण यायचे, खूप चांगली बॅटिंग केली गेली. अगदी आपल्या संघासाठी एक चांगली क्रिकेट देखील खूप वर्ष खेळत आहेत. अमित पांचाळांना विनंती करेल की आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. अमित अगदी टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहू शकतो आणि अजी अमितची खेळी देखील खूप चांगली पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर कमी होता, परंतु एक अमितची अफलातून इनिंग पाहायला मिळाली. आणि श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही टी शर्ट मेलविन मेमोरियल कपच्या पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेतात अमित. आणि पहिल्या एक विजयाची उमेद तुम्हाला पुढच्या कित्येक लढाईंना पेरण्यात येत असते, त्यामुळे एक विजय तुमच्या हातामध्ये आहे आणि खूप चांगला विजय आहे. मोठी इनिंग खेळले गेले. अमित, 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में जानना चाहता हूँ. बहुत अच्छा परफॉर्मेंस किया आपने, डेथ ओवर में अच्छा फ्लो में बैटिंग किया. इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द और आपके बैटिंग के परफॉर्मेंस के बारे में.
आमच्या वेस्टर्न लाईनमधली ही सगळ्यात चांगली टुर्नामेंट मेलविन आणि ही खेळायला भेटली, या लोकांनी संधी दिली म्हणून खूप त्यांचा आभारी आहे मी. आणि बॅटिंग म्हटलं तर असं तर मी पण केली आणि माझ्यासमोर जो माझा मित्र आहे तो खेळ होता, त्यांनी पण चांगली बॅटिंग केली. आम्ही सगळ्यांनी मिळून चांगला परफॉर्मन्स केला म्हणून आम्ही जिंकलो. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि अशाच परफॉर्मन्सची अपेक्षा असेल. आणि मातीतलं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळता, त्यामुळे टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळता. धन्यवाद, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. एक महत्त्वपूर्ण मॅच तुमच्या समोर घेऊन येतो, तुम्ही पाहत राहा मेलविन मेमोरियल कप SS लाईव्ह श्री साई स्पोर्ट्सच्या चॅनलवर. धन्यवाद. असेल त्यांनी आपलं ओळख पटवून आपण घेऊन जायचं आहे. OnePlusचा मोबाईल आहे पहा. सध्याच्या घडीला तुम्हाला काय भेटलेलं कोण रिटर्न करत नाही, परंतु आपलं हे गोल्डन क्रीडा मंडळ असं आहे, ही आपली एकी आहे. त्यामुळे जी वळत मॅचच्या दिशेने हॅलो 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 चेक हॅलो. दुसरी मॅच आहे. संपूर्ण मुंबई या मॅचचा आनंद घेईल, कारण की दोन्ही संघांमध्ये मोठमोठी नावं आहेत, दोन्ही संघांमध्ये शैली आहे. आणि जसं रोहनने उत्तर दिलं की कॅलेंडर चेंज झालाय, त्यामुळे कॅलेंडर देखील चेंज झालाय. आणि हा प्रत्येकाचा दिवस असतो, ज्या दिवसात जो चांगला परफॉर्मन्स करेल तो जिंकेल, तो दिवसात जो चांगली खेळी करेल तो जिंकेल. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी वर खाली होत असतात, त्यामुळे असं परफॉर्मन्स होत असतो. दुसऱ्या मॅचमध्ये देखील सर्वांचं स्वागत आहे. एका साईडला आपण पाहिलं तर डेंजर 11 रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टनर अर्थातच जॉर्ज कल्याण. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवलीचे स्टारकास्ट आहे. एका साईडला आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे, नंतर करण पाटील, रोहन साळुंके, आनंद लोके आहेत, रितेश गव्हाणे आहेत, विशाल देखील आहेत, हर्षल पापीलकर आहेत, आशिष गुरसळेला आपण पाहू शकतो, प्रणय मोरे आहेत. एक चांगली स्टारकास्ट जतीन देखील आहेत. मग एक चांगली टीम बनवली. विशाल जाधवला देखील आपण पाहू शकतो. घनश्यामने देखील एक चांगली टीम बनवली आहे. एका साईडला रोहन चिल्लेने त्यांची पूर्ण टीम, राहुल सुरवाडे, लॅबो, रोहन चिल्ले, नंतर सूरज उपाध्याय, विकास कांबळे, सॅम्युअल कोंबिन, सागर निवाते, राज तेजी, ऋषी आहेत, अगदी अन्नू भोईर देखील आपण त्या टीम मध्ये पाहू शकतो. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर मधून देखील काही स्टारकास्ट दाखल झाली आहे. दोन्ही संघांकडे तेवढीच मोठमोठी नावं आहेत आणि संपूर्ण मुंबई ही मॅच आनंद घेईल. आणि आज प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात जॉईन होतात. आपण मेलविन स्टँड देखील पाहू शकतो. आपण जे स्टँड बसवण्याचा म्हणजे आपले सर्व प्लेयर्स खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी बसण्याची जी व्यवस्था केली आहे. दोन्ही टीमचा एक एक खेळाडू पाठवायचा आहे. मी विनंती करेल डेंजर 11 राहुल चेंबूर आणि रॉयल स्टनर.
त्यांची देखील आपण बसण्याची व्यवस्था केली आहे. आणि मी जे ग्राउंडवर प्लेयर्स आलेत, आपले सुलभ शौचालयाचे ग्राउंडच्या बाहेर सुलभ शौचालय आहे, तिकडे जायचं आहे. मी विनंती करेल सर्व प्लेयर्सचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बोलेवरी आपण पाहिलं तर या टीम मध्ये मेलविन मेमोरियल कप आहे. आज मेलविन डिकोस्टा आपले मित्र आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच आठवणीला उजाळा देऊन आपण पाहिलं या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. संपूर्ण त्यांची टीम आणि आज गोल्डन क्रीडा मंडळ आज खूप चांगलं कार्य त्यांच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. दुसऱ्या मॅचवर तुम्हाला घेऊन जातो. एक चांगली मॅच आहे, बिग फाईट, काटेकी टक्कर. दोन्ही मुंबईतील नामांकित संघ आमने सामने झुंजायला पाहायला मिळतील. मोठमोठी नावं दोन्ही टीम मध्ये आहेत आणि खूप चांगली खेळी देखील पाहायला मिळेल. एक चांगली मॅच तुमच्या समोर. व्हाईट टी शर्ट, व्हाईट ट्रॅक लक्ष वेधून घेत आहेत. अगदी हे संघ, हे सगळे खेळाडू जो तो आपल्या एरियासाठी खूप चांगला क्रिकेट खेळला गेला, त्यानंतर आपल्या स्टेशनसाठी खूप चांगला क्रिकेट खेळला गेला, त्यानंतर आपल्या विभागातील व्यावसायिक संघामध्ये चांगला क्रिकेट खेळला गेला, नंतर मुंबईतील व्यावसायिक संघामध्ये जागा खेळला गेलाय. चला थोडीशी घाई करायची आहे, मॅच चालू करायची आहे. वीस मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा एक प्लेयर कमी केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 10 प्लेयर मध्ये तुम्हाला उर्वरित ओव्हर खेळावे लागतील, त्यामुळे याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बॉलिंगसाठी प्रणय मोरे, मॅन फ्रॉम गोवंडी. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटचा एक हसमुख चेहरा, कधी त्या चेहऱ्यावर पहा लॅबोच्या अगदी हस्य चेहरा असतं, राहुल सुरवाडे लॅबो. आणि त्यांच्यासोबत सूरज उपाध्याय, हाती मेरे साथी. आणि खूप चांगली कामगिरी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. वारंवार मुंबईतील 2 धडाकेबाज खेळाडू स्ट्राईक एंड, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो. बॉलिंगसाठी प्रणय मोरे, खूप चांगली बॉलिंग, गतवर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये होते. पहिलाच बॉल घेऊन येईल प्रणय. पहिलाच बॉल शिपडून खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर प्रहारी फटका पाहायला मिळाला. पहा, मला असं वाटलं लॅबो उल्हासनगर मधूनच सेट होऊन आलाय की काय. पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन बॉलवर पोहोचणं, जेव्हा तुम्ही पहिला बॉल फेस करताय तेव्हा पहिल्याच बॉलवर अगदी स्टेप आउटचा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि तोच कॉन्फिडन्स लॅबोच्या बॅटमधून पाहायला मिळत असतो. सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग, सर्कल असू दे, 1-2-4 असू दे, सी बाउंड्री असू दे, टर्फ क्रिकेट असू दे, हे नाव सर्वांच्या चर्चेत असतं. अगदी उल्हासनगर पासून झालेली सुरुवात आता कल्याणला स्थलांतर झालाय. कल्याणसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळलं गेलं आणि व्यावसायिक राहुल स्टनर, जॉर्ज कल्याण या टीम मध्ये आपण त्याला खेळताना पाहतोय. लॅबो सर्वांचा आवडता खेळाडू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग देखील पाहायला मिळतो त्यांचा. काही बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न, प्रणय मोरे, तू शेर तर मी सभा शेर. पहा, हेच फाईट आहे, बिग फाईट, हेच पाहायला मिळतात. बेस्ट
प्रयत्न करत होते, स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रणय देखील बॉल थोडासा वर टाकण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची कडा घेतली गेली. लॅबो यांना आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागतंय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज विकास कांबळे, भांडूप छकुला या नावाने देखील ओळखले जातात आणि अगदी प्रहारी बॅटिंग 1 to 4 ची बॅटिंग देखील छकुलाची पाहण्यासारखी असते. टॅप देखील खूप चांगलं खेळतात आणि जॉर्ज कल्याण संघासाठी मिडल ऑर्डरला गांगुली असू दे, नंतर छकुला असू दे, खूप चांगली बॅटिंग मिडल ऑर्डरला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आज विकासवर देखील दडपण असणार आहे, कारण की मोठी क्रीडा स्पर्धा आहे, मोठी इनिंग खेळावी लागेल. हा बॉलवर देखील एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला विकास कांबळे यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी. हा बॉल कधी उडेल याचा नेम नाहीये, त्यामुळे जोपर्यंत पडद्याला बॉल लागत नाहीये तोपर्यंत जीवात जीवत नाहीये. आणि विकासने तेच केलं की बॉल थोडासा उडत होता, परंतु पडद्याला बॉल लागतोय आणि येतोय चौकार. हा एक पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे आणि हेच आज मेलविन कपचा आनंद घेतोय आपण. मेलविन मेमोरियल कप 2022 हे 4थं पर्व. 2021 अगदी संपूर्ण प्रॉपर नियोजन झालं होतं, परंतु अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आला आणि अवकाळी पावसामुळे ही क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर कोरोनाचे काही रूल्स आले, त्यामुळे पोस्टपोन झाली आणि ह्या हंगामात अगदी डिसेंबरच्या पहिल्या स्टार्टिंगला अप्रतिम आयोजन पाहायला मिळते. 3 दिवस व्यावसायिक 16 संघ 32 या विभागातील कांदिवली टू दहिसर आणि महिलांचे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. प्रणय मोरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विकास कांबळे. छोटं ग्राउंड आहे, त्यामुळे किप्परचा रोल खूप महत्वाचा आहे. कशा प्रकारे तुम्ही फिल्डिंग सजवताय. काही बॉलवर फ्लिक केलं गेलाय, पहा तिकडे सुयोग आहेत, बॉल आतमध्ये ढकलला गेलाय. हेच कार्य करायचं आहे, या ग्राउंडवर बॉल पकडायला जायचं नाहीये, बॉल फक्त आतमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून जास्त रन तुमच्या वाचतील. व्यावसायिक क्रिकेट तुम्हाला आज पडदडीमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये आनंदी मनत जिंकली गेली. अमित पांचाळची बॅटिंग पाहिली, खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला, परंतु आज ही दुसरी मॅच आहे. काही बॉलवर आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते, बॉलला वळवलं गेलं, पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. पद्मनाथ प्रभू बाबू सर आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत आणि आज त्यांचं देखील एक वेगळं नातं राहिलं गेलंय मेलविन मेमोरियल कप साठी. दादर शिंदेवाडी नंतर कांदिवलीला स्थलांतर आणि आज वेस्टर्न लाईन साठी देखील खूप चांगलं कार्य त्यांच्या मधून पाहायला मिळतंय. पहा थोडीशी चुकी होते करणच्या माध्यमातून. पहा करण स्वतःवर नाराज आहेत आणि मी विनंती करेल जे आपल्या बाईक्स आहेत ना ते योग्य त्या ठिकाणी पार्क करा, जेणेकरून इकडच्या स्थानिक लोकांना त्रास होणार नाहीये. आपल्या रहदारीला आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे, त्यामुळे बाईक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करा. प्लीज मी थोडं सहकार्य करा आम्हाला, प्लीज विनंती करेल. आई बॉल स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न. पहा इकडे करण पाटील आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागते विकास यांना देखील. डीजे मास्टर यश आणि संस्कृती साऊंड अँड लाईट संपूर्ण टीम त्यांची इथे खूप चांगलं कार्य करते. सौरभ केदार आणि डीजे मास्टर आमचे यश. पहा 2 बाउंड्री झाल्या, परंतु 2 विकेट देखील आलेत, त्यामुळे दोन्ही टीम समांतर आहेत. काही बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवला गेलाय. विशाल जाधव तिकडे आहेत, मॅन फ्रॉम दिवावरून क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. पहा फिल्डिंग फॅक्टर. या ग्राउंडवर मी वारंवार उल्लेख करतोय की जेवढी चांगली तुम्ही फिल्डिंग कराल ना तेवढी चांगली मॅच मध्ये पकड निर्माण करू शकता. आणि बॉल अडवला गेलाय. तर 11 धावसंख्येवर 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आनंद लोके, विक्रोळीचा एक अष्टपैलू खेळाडू, खूप चांगली बॅटिंगच्या जोरावर अंडरआर्म क्रिकेट, सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट गाजवलं आनंदने. टर्फ क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला.
या हंगामात बॉलिंगच्या जोरावर देखील प्रभावित केलंय. दुसरी ओव्हरची जबाबदारी दिली आहे, खूप महत्वाची जबाबदारी आहे, कारण की रोहन चिल्लेकर देखील शैली आहे, मास्टरमाइंड कर्णधार, खूप चांगले फलंदाज आहेत. पहिल्याच बॉलवर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता रोहनला देखील जाणीव आहे विकेट गेले, त्यामुळे इकडे आपल्याला एक इनिंग खेळावी लागेल, चांगली इनिंग खेळावी लागेल. त्यामुळे इकडे बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे, सूरज उपाध्यायला साथ देणं खूप महत्वाचं आहे. मॅच पुढे घेऊन जावी लागेल. जेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट जातात तेव्हा दडपण असतं, उर्वरित ओव्हर तुम्हाला कशा खेळायच्या आहेत, काय करायचं आहे, त्यामुळे इथे विकेट सोडून चालायचं नाहीये. इकडे मॅच तुम्हाला बनवावी लागेल, 4 ओव्हर पूर्णपणे खेळाव्या लागतील. व्यावसायिक क्रिकेट एक चुकी मॅच पूर्ण फिरू शकते, त्यामुळे अशा चुका तुम्हाला करून चालणार नाहीयेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय वडाळ्याचा एक अष्टपैलू खेळाडू आणि खूप चांगली कामगिरी करत असताना मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या, अगदी कोकणात देखील जाऊन परफॉर्मन्स चिपळूण खेड परिसरात देखील आपलं अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळलं जातं. त्याही बॉलवर बॉल हवेत आहे, आकाश गुरसाळे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाहीये. मैदान अगदी ड्रॉप स्टॉक खेळण्याचा प्रयत्न करत होती सूरज उपाध्याय, परंतु फटका फसला गेला आणि आकाशने देखील कुठलीही चुकी केली नाहीये. त्याला माहिती आहे जरी कॅच सुटली तर खूप महागात पडू शकतं, परंतु त्यांनी प्रॉपर कॅच पकडताना पाहायला मिळालं आणि एक चांगली कॅच पाहिली गेली. फलंदाज सॅम्युअल कोम्बिनेचा बॅटिंगसाठी याही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आनंदी बॉल वळवला गेलाय. पहा, प्रॉपर स्पिन बॉलिंग पाहायला मिळते आनंद यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. संतोष सर आपली जी खेळपट्टी बनवली आहे आज एक चांगली खेळपट्टी पाहायला मिळतीये आणि आनंदी देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला, जेणेकरून बॅट्समनला थोडंसं कठीण गेलं, बॅटची हलकीशी कडा घेतली गेली. याही बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रोहन चिल्ले यांच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा, कॅप्टन इनिंग खेळावी लागेल, एक मोठी इनिंग खेळावी लागेल. सॅम्युअल कोम्बिनकडे देखील क्षमता आहे बॅटिंग करण्याची, कारण की विक्रोळीचे स्थानिक क्रिकेट खूप चांगले खेळले आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत सॅम्युअल देखील, परंतु इकडे कामगिरी करावी लागेल. त्याही बॉलवर आपण पाहतो लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांनी पाहता दंडित केला गेला. व्हाईट बॉल, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. स्कोर पाहिला तर 18 धावा होत्या धाव फलकावर. धावांसाठी धावाधाव चालू आहे. अगदी प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आलायत. आपण ज्या गेटच्या बाहेर आनंद घेतात, आपण देखील थोडं आतमध्ये आपली बसण्याची व्यवस्था केली आहे आणि नक्कीच आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे बोरवलीकरांचं. आज या बोरवली नगरीमध्ये एक चांगली क्रीडा स्पर्धा. काही बॉलवर समोरच्या खेळण्याचा प्रयत्न, घनश्याम शिंदे आहेत तिकडे, स्ट्राईक एंडला फेकी करण्याचा प्रयत्न. पहा, सॅम्युअल यांना मैदान सोडावं लागेल. कोम्बिन यांना मात्र इथे धावतीच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. पहा, जिकडे पार्टनरशिप बनत होती तिकडे देखील रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागलं गेलंय. चुकी होती, थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं गेलं, परंतु रोहन यांनी एक चालाकी दाखवली की आपला विकेट जाता कामा नाहीये, त्यामुळे इकडे प्रयत्न केले आणि परंतु सॅम्युअल यांना मैदान सोडावं लागलं. विकेट पाहिला तर आपण तब्बल 4था विकेट गेलाय आणि रॉयल स्टनर जॉर्ज कल्याण संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. घनश्यामने देखील फेकी स्ट्राईक एंडला करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज अन्नू भोईर येत आहेत. कल्याण चिकनघर
त्या विभागासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्या विभागातून स्टेशन वाईज साठी देखील अन्नू खूप चांगले क्रिकेट खेळले. आज व्यावसायिक गटामध्ये आपल्याच विभागातील संघ जॉर्ज कल्याण रॉयल स्टँडर्ड जॉर्ज कल्याण संघासाठी प्रतिनिधित्व करतात. आणि मिडल ऑर्डरला बहुतेक वेळी अन्नूने देखील बॅटिंग केली. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा अन्नूचा देखील परफॉर्मन्स पाहिलाय. आता तशीच एक इनिंग खेळावी लागेल अन्नू यांना. सुनील विश्वकर्मा गांगुली देखील आज टीम मधून थोडेसे बाहेर आहेत कारण की आज काही कारणास्तव, परंतु आज ते देखील मिस करतील कारण की इकडे गरज होती. इकडे एक मिडल ऑर्डरला बॅट्समनची गरज होती आणि जेणेकरून मॅच पुढे घेऊन जातील. एक चांगला टार्गेट होईल. संघामध्ये प्रॉपर जेव्हा तुमची बॅटिंग लाईनअप असते, ओपनिंग मिडल ऑर्डर खूप महत्त्वाची असते. डेथ ओव्हरला देखील एक अफलातून बॅट्समन म्हणजे एका दुसरी चौकार कोणी मारून जाईल असे देखील फलंदाज पाहिजेत. एक प्रॉपर जेव्हा तुमची टीम असते तेव्हा व्यावसायिक गटात अगदी एक चांगला परफॉर्मन्स करणं खूप अपेक्षित असतो. आनंद लोके खूप चांगली बॉलिंग करतात. चौकार आल्यानंतर देखील कमबॅक केलं गेलंय. काही बॉलवर बॉलला वळवलं गेलंय. प्रॉपर बॉलिंग पाहायला मिळाली. गुड बॉलिंग आनंद. एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि स्कोअर पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा होत्या. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग आनंद आणि एक विकेट देखील मिळवला गेलाय. स्टर्स 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 18 धावा आपण पाहू शकतो धावफलकावर. 4 विकेट माघारी परतलेत. घनश्याम शिंदे पप्पू एक महत्वाची ओव्हर असणार आहे. याही बॉलवर पहिल्याच बॉलवर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते करण यांच्या माध्यमातून. धावफलक 4 ने पुढे जाईल. पहा दडपण प्रेशर महत्वपूर्ण मॅच आहे. अशा चुका करून चालणार नाहीये तुम्हाला. पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न आपण पाहिला तर 4 धावेमध्ये पाहिला गेला, परंतु घनश्यामने देखील तिकडे बॅक कमबॅक केलं गेलंय. पहा डॉट बॉल येतोय. बॉल आतमध्ये आलाय. बॉल रोखून ठेवले गेले रोहन यांना. रन पाहिलं तर आतापर्यंत 22 या धावसंख्येवर स्थिर आहे धावफलक. एक चौकार जरूर आला, परंतु घनश्यामने देखील इकडे एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. पहा जेव्हा तुम्ही एक मोठी मॅच खेळताय आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच चालू आहे आणि दोन्ही संघ बेस्ट आहेत. दोन्ही संघांमध्ये मोठमोठी नावं आहेत. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. काही बॉलवर आपण पाहिलं तर पॉईंट चेसला खेळण्याचा प्रयत्न. रन आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. जमीन लगतचे फटके खेळावे लागतील. या ग्राउंडवर जे पडदा बॉक्स खेळतात ना ते खूप चांगला परफॉर्मन्स करू शकतात, त्यामुळे त्यांच्यासाठी बेनिफिट असणार आहे. काही बॉलवर आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. तिकडे विशाल आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतात विशाल देखील. त्यांना जाणीव आहे की एका दुसरा रनआउट असा मिळाला तर आपण देखील टीम मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करू शकतो. गुड एफर्ट्स. खूप चांगले एफर्ट पाहिले गेले. 24 धावा झाल्या धावफलकावर. दुसरी मॅच आहे. पहिली मॅच पाल्म्स युनायटेड टीमने खूप चांगली कामगिरी केली. अगदी अमित पांचालची बॅटिंग पाहायला मिळाली. खूप चांगला परफॉर्मन्स अमितने केला. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड इन अ फर्स्ट इनिंग. आज गोल्डन क्रीडा मंडळ कस्तुरबा पोलीस स्टेशनचे आपण पाहिलं तर अनिल आव्हाड साहेबांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पाहायला मिळाला. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले वेळात वेळ काढून. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आणि बॉलिंगसाठी पुण्याच्या घनश्याम स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अन्नू भोई आहेत. काही बॉलवर पहा काय बॉल टाकला गेलाय. पुन्हा इथे संधी निर्माण झाली. आनंद लोकेचा एक अनोखा थ्रो पाहायला मिळाला.
अंपायर आपण पाहिलं तर रिव्ह्यू आहे, प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे, ते देखील आपण नोंद द्यायची आहे. खूप चांगलं अगदी आयोजन आहे आणि डिसिजन पेंडिंग आहे, आम्ही नक्की तुमच्यापर्यंत कळवू. एफर्ट्स तिकडे दाखवले आनंदी देखील, रोहनची देखील रनिंग बिटवीन द विकेट फास्ट होती, त्यामुळे आपण नक्कीच कळवू तुमच्यापर्यंत आज कोण चॅम्पियन ठरणार. 3 दिवसाचा महासंग्राम आहे. आज उद्या रविवारच्या दिवसामध्ये देखील आपण महिलांचे संघ देखील खेळताना पाहायला मिळतील. आज संध्याकाळी 17 व्यावसायिक बोरिवलीचं क्रिकेट पाहायला मिळेल. स्थानिक क्रिकेट बोरिवली टू कांदिवली टू दहिसरचं स्थानिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे आणि पंच आपल्या जागेवर जाऊन आपल्याला निर्णय कळवतील. अँड इट इज आउट. मैदान सोडावं लागेल. आपण पाहिलं तर रोहन यांना, आनंद यांचं मी कौतुक करेल, कारण की जसा बॉल आला तर एक वेगळ्या अंदाजामध्ये थ्रो केला. म्हणजे तुम्हाला क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो. आनंदने जसा बॉल आला त्याच वेगळ्या अंदाजामध्ये थ्रो केला गेला आणि एक महत्वपूर्ण विकेट. क्रिकेट खेळले गेले, परंतु आज व्यावसायिक संघामध्ये मला असं वाटतं पहिली क्रीडा स्पर्धा खेळतात, दडपण तर असणारच, परंतु त्याच दरम्यान परफॉर्मन्स पण करावा लागेल. कारण की मोठं आयोजन आहे आणि मोठ्या ज्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा परफॉर्मन्स तसा देखील करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. स्कोर पाहिला तर 24 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही घनश्यामचं मी कौतुक करेल, कारण की पहिल्या बॉलवर मिसफिल्ड झाली होती, त्यानंतर दडपण घेतलं नाही स्वतःवर, कारण की हेच अनुभव आहे. अगदी 15-20 वर्ष क्रिकेट खेळतात घनश्याम, त्यामुळे पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर हरकत नाहीये. अगदी खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. प्रत्येक बॉलवर वेगळ्या प्रकारे सत्रेशन सजवण्याचा प्रयत्न चालू आहे. ग्राउंड अगदी बॅट्समनसाठी तेवढंच बेनिफिट आहे ग्राउंड, त्यामुळे आउटफील्ड देखील फास्ट आहे, बॉल थांबत नाहीये, लगेच निघून जातोय, त्यामुळे त्याचा देखील आढावा घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळावा लागेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा घनश्याम, स्ट्राईक एंडला सागर पाटील, कल्याणचा एक यंग टॅलेंट आहे. पहिलाच बॉल वळवला गेलाय, पंचदंडित करतात, व्हाईट बॉल. दोन्ही दिशेला बॉल कट करतात घनश्याम. खूप वर्ष क्रिकेट खेळले गेले. पप्पू असलफा संघासाठी देखील खूप वर्ष यांना पण खेळताना पाहिलं गेलं. शेषनवाई चेंबूर संघासाठी देखील खूप चांगला परफॉर्मन्स. आता रॉयल व्यावसायिक संघासाठी, रॉयल चेंबूर संघासाठी परफॉर्मन्स पाहायला मिळते. जुनी रॉयल होती त्यासाठी जुनियर रॉयलमध्ये देखील अगदी खूप चांगला परफॉर्मन्स घनश्याम यांच्या मधून पाहिला गेला आणि आज याही मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतात. नक्कीच आमच्या समवेत लोकमत पेपरचे आपण पाहिलं तर एक रोहित सर, राहुल सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. राहुल संघवी, लोकमत, अगदी एक प्रमुख वृत्तमानपत्र आपलं आणि त्याच प्रमुख वृत्तमानपत्राचे प्रमुख एडिटर म्हणून देखील राहुल सरांकडे पाहिलं जातं. राहुल सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून दाखल झालात आणि मेलविन मेमोरियल कप आणि संपूर्ण आमचे गोल्डन क्रीडा मंडळ तर्फे राहुल सर आपलं अगदी मनापासून हार्दिक आभार. आणि आज एक महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्र म्हणून देखील लोकमतकडे पाहिलं जातं. लोकमत चॅनल देखील आपण पाहिला गेला.
3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय आणि 29 धावा धावफलकावर, म्हणजे इकडे स्कोर झालाय म्हणायला हरकत नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये 15-16 जरी रन्स आले तरी 41-45चा टार्गेट करू शकतात, परंतु बॉलिंगवर आता जबाबदारी असणार आहे. शेवटची ओव्हर घेऊन रितेश गव्हाण येत आहेत. अप्पू विक्रोळी पार्क साईडचा एक नामांकित गोलंदाज, व्यावसायिक क्रिकेट गाजवलं गेलं, खूप चांगली बॉलिंग करत असताना आपल्या स्पिनच्या जोरावर काही बॉलवर फक्त फ्लिक केलं गेलंय, मिस फील्ड होतीये आणि येतो चौकार 4 धावांसाठी. अन्नू भोईरचं मी कौतुक करेल, खूप चांगले स्टेप आउट झाले आणि धावफलक आपण पाहिलं तर 4 ने पुढे जाईल. 33 धावा होते धावफलकावर. अन्नूला जाणीव आहे की इकडे आपल्याला मॅच खेळावी लागेल, मोठ्या स्ट्रोकची गरज आहे, त्यामुळे इकडे आपल्याला इनिंग खेळावी लागेल. जबाबदारी आहे, आपला संघ थोडंसं संकटामध्ये, त्यामुळे आपल्या बॅटिंगची गरज आहे. याही बॉलवर आपण पाहिलं तर आपलातून स्ट्रोक पाहायला मिळाला, अप्रतिम कामगिरी अन्नू भोईर. मी म्हणजे बॅटिंगला आला तेव्हाच म्हटलं की जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा अन्नूची बॅटिंग पाहण्यासारखी असते. मला 1 वर्ष कामोडीची क्रीडा स्पर्धा आठवते, तेव्हा देखील अन्नूने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. सेमीफायनलची मॅच होती आणि तेव्हा देखील अन्नूची बॅटिंग पाहण्यासारखी होती. आनंद दिघे साहेबांची देखील ठाण्यामध्ये देखील एक क्रीडा स्पर्धा झाली होती, तेव्हा देखील अगदी रसी बॉक्सला खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. याही बॉलवर अफलातून अन्नू भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम कामगिरी, बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळत आहेत. कल्याणचा दणका मात्र इकडे देत आहेत आणि ह्यासाठीच ओळखले जातात अन्नू भोईर. अगदी प्रॉपर आणि 3ही फटके पाहायला मिळाले तर प्रॉपर क्रिकेटची कॉपी बुक स्टाईल फटके पाहायला मिळाले. असाही फटका आपण पाहिला तर असा बॅटची एज बीज लागली नव्हती, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. रन पाहिलं तर 41 धावा होते धावफलकावर. अप्रतिम कामगिरी, प्रॉपर 3ही बॉलवर 3 चौकार, चौकारांची मात्र इथे हॅट्रिक कंप्लीट केली गेली अन्नूंच्या बॅटमधून. समोरच्या दिशेला 2 चौकार पाहायला मिळाले. दुसरा चौकार क्लास होता, विथ द स्पिन बॉल आतमध्ये आला, बॅकफुटला आले, पंच केलं पॉईंटच्या दिशेला, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. म्हणजे जसा बॉल येईल त्याच बॉलच्या अंदाजामध्ये बॅटिंग करतायत अन्नूनी. एक चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे जेव्हा पूर्ण जॉर्ज संघ थोडासा संकटामध्ये होता, पूर्ण शांतता होती टीम स्क्वॉड मध्ये, परंतु आता थोडीशी खलबल मचवली अन्नूने. वेल बॅटिंग, रॉयल स्टन्नराज यांच्या नावाने खेळतायत हा संघ. दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील. स्कोर आपण पाहिलं तर 41 धावा झाल्या धावफलकावर. मेलविन मेमोरियल कप, आज मेलविन डिकोस्टा आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच आठवणीला उजाळा देऊन त्यांच्या स्मरणार्थ आज गोल्डन क्रीडा मंडळ आणि त्यांची पूर्ण टीम आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. पण पाहिलं तर
वळत मॅचच्या दिशेने तिन्ही बॉलवर 3 चौकार आल्यानंतर मैदानामध्ये प्रचंड शांतता पाहायला मिळतीये. अन्नू भोईरने आज खुश केलं आणि बोरिवलीकरांना खुश केलं. याही बॉलवर शेप आउट झाले. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. काय बॅटिंग केली गेली. अफलातून बॅटिंग. 4 बॉल 4 चौकारचा विक्रम मात्र इथे केला गेलाय. काय बॅटिंग केली गेली आहे. अन्नूची बॅटिंग आवडली असेल तर अन्नूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवले पाहिजेत. अफलातून बॅटिंग. आज कल्याण वरून मी का दाखल झालोय आणि मला व्यावसायिक संघामध्ये का घेतलं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अन्नू दाखवत आहेत. यासाठीच ओळखले जातात आणि मिडल ऑर्डरला बॅटिंग म्हणजे अन्नूची ओळख आहे. काही बॉलवर आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे. आनंद लोके आहेत तिकडे. बॉल आतमध्ये ढकलला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. अन्नू भोईर यांना मात्र इथे धावतीच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. परंतु अन्नूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अफलातून बॅटिंग. अन्नू भोईर मॅन फ्रॉम कल्याण चिखनगर या विभागाला त्या गावाला बिलॉंग करतो आणि ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगले खेळले गेले. अफलातून बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग अन्नू. आज अशा अनेक अन्नू इनिंग खेळल्या परंतु त्यातली एक महत्वाची इनिंग म्हणून देखील एक लक्षात राहील. बेलविन सारखी क्रीडा स्पर्धा देखील अन्नूच्या लक्षात राहील. रन जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 46 या धावसंख्येवर. बॅटिंगसाठी सागर निवात येत आहेत. अगदी सागर देखील बॅटिंग करतात म्हणजे बॉलिंग ही त्यांची ओळख आहे परंतु बॅटिंग देखील सुरुवातीला जेव्हा व्यावसायिक गट खेळले तेव्हा बॅटिंग देखील सागर खूप चांगल्या प्रकारे करायचे. आता क्वचित बॅटिंग मिळते परंतु आता हा एक बॉल देखील खूप महत्वाचा आहे. या बॉलला वळवलं गेलं आणि सागर निमात यांना देखील मैदान सोडावं लागतं. अन्नू भोईर यांनी मॅच थोडीशी फिरवली गेली आहे. स्कोअर पाहिला तर 45 धावा झाले धावफलकावर. 46 धावा झाले धावफलकावर आणि 47 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. विजय व सेकंड इनिंगकडे सुरुवातीला आपण पाहिलं तर स्कोर थोडासा कमी होता परंतु अन्नूची ही बॅटिंग पाहण्यासारखी होती. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर 46 धावा आपण पाहिलं तर केल्या गेल्यात आणि 47 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. डेंजर 11 रॉयल चेंबूर या संघाला ही मॅच जिंकण्याकरिता 24 बॉलमध्ये 47 धावांचं समीकरण आहे. आव्हान कठीण असं नाहीये. मॅच होऊ शकते परंतु बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे त्यामुळे एक चांगली मॅच पाहायला मिळेल. करण पाटील स्ट्राईक एंडला. कोवंटीचा एक धडाकेबाज फलंदाज खतरनाक करण ज्या करणने अगदी अंडरआर्म क्रिकेट मागील 2 वर्ष गाजवलं गेलं. त्यांच्यासोबत घनश्याम शिंदे पप्पू ही जोडी आहे. सलामीची जोडी बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. पहिली ओव्हर देखील टाकताना पाहायला मिळते. ओपनिंगसाठी देखील आले आणि पहिली ओव्हर देखील आपल्या संघासाठी पाहायला मिळतात. का मुंबईतील आज एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं आणि खूप चांगली बॉलिंग खूप चांगली बॅटिंग खूप चांगली फिल्डिंग सूरज उपाध्यायांची सारखी पाहण्यासारखी असते. एक महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ मुंबईतील मातब्बर आमने सामने पाहायला मिळाले. 4 विकेट गेले होते सुरुवातीच्या पहिल्याच 2 ओव्हरमध्ये. डेंजर 11 आपण पाहिलं तर संघ
ही खूप चांगली बॉलिंग केली, परंतु रॉयल चॅलेंजर संघाला थोडे बॅकफुटला गेले, परंतु अन्नू भोईरची एक अफलातून कामगिरी पूर्णपणे मॅच जिवंत केली गेली आहे. त्यामुळे क्रिकेटचा खेळ असा आहे, अनिश्चित आहे, कधी कुठल्याही खेळामध्ये काही होऊ शकतं. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय स्ट्राईक एंडला. करण महत्वाची इनिंग, 24 बॉल मध्ये 47 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल अफलातून फटका पाहायला मिळाला. करण पाटील यांच्या बॅट मधून येतोय चौकार. काय फटका खेळला गेलाय अफलातून. दोन्ही इनिंगचा पहिला बॉल चौकार आला. हे क्रिकेट आहे, हे व्यावसायिक क्रिकेट आहे. इकडे असे पाहायला मिळत असतात आणि अशा अनेक घडामोडी आपण पाहिल्या गेल्यात. काही बॉलवर शेपआउट झाल्याचे होते, तिथे आपण पाहिलं तर सॅम्युअल कोम्बिन थोडीशी बदल पाहायला मिळाली. करण थोडीशी नाराज होते पहिल्या इनिंग मध्ये, कारण की एक मिसफील्ड झाली करणकडून, त्यामुळे थोडासा चेहरा पडला होता. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक बॉल नंतर थोडीशी धावपळ पाहायला मिळतीये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन यासाठी धाडलं जातं. जेव्हा तुम्ही एक व्यावसायिक क्रिकेट खेळताय, जेव्हा तुम्ही एका मोठ्या संघासोबत मॅच खेळताय, तेव्हा तुम्ही एक चांगली क्रीडा स्पर्धा खेळताय, त्यामुळे दडपण खूप मोठं असतं. आमचे अगदी जवळचे मित्र हिरेन नेगांदी साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. हिरेनजी, मोस्ट वेलकम. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा इथे सूरज उपाध्याय स्ट्राईक एंडला. घनश्याम शिंदे, पप्पू धावा तर झाल्यात, परंतु टचअप द्यायचा आहे, मॅच पुढे घेऊन जायची आहे. या ग्राउंडवर अवघड असं काही नाहीये. काही बॉलवर आपण पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न लॅबो आहे तिकडे, परंतु थोडीशी हाईट कमी पडली, परंतु प्रयत्न केले. थ्रो करताना थोडेसे डगमगले. MH47 BG 6118 ऍक्टिव्ह आहे. कोणाची असेल तर प्लीज म्हणून तिकडून थोडीशी साईडला करा, जेणेकरून इकडच्या लोकांना, स्थानिक लोकांना त्रास होणार नाहीये, रहदारीला त्रास होणार नाहीये, ट्रॅफिक जाम होणार नाही, त्याची आपण काळजी घ्या. MH47 BG 6118 हाही बॉल आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करत होती करण. स्कोर पाहिला तर 1 पुढे जाईल. 7 धावा होते धाव फलकावर. अजूनही 40 धावांचा पाठला करायचा आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. मेलविन मेमोरियल कप आज चौथं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. दुसरी मॅच आहे. पाल्स युनायटेड टीम आपण देखील रेडी राहायचं. त्याच्यानंतर आपण जर विजेत्या संघासोबत आपल्याला मॅच खेळावी लागेल, त्यामुळे आपली टीम रेडी ठेवायची आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना डेंजर 11 रॉयल चेंबूर आज परफॉर्मन्स करावा लागेल. 47 धावांचा तब्बल पाठलाग करायचा आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 1 रन मिळेल. पहा अगदी काही वेगळे रूल्स आहेत, प्रत्येक विभागात वेगळे नियम असतात. त्यामुळे या विभागातला नियम आहे की जर पडद्यावरून बॉल गेला तर 1 रन आहे. काही बॉलवर दिशा देण्याचा प्रयत्न आणि धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करत होते. बॉल हलका होता, त्यामुळे बॅटची कडा घेतली गेली आणि फलंदाज घनश्याम यांना मैदान सोडावं लागतंय. राहुल सुरवाडे तिकडे कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीत. खूप चांगली कॅच पकडली गेली आणि ही जोडी तोडण्यामध्ये यशस्वी होतात. पप्पू यांना मैदान सोडावं लागतंय.
आपण पाहिलं, नंतर अंबरनाथचा बाबूला आपण पाहिलं, खूप चांगले गोलंदाज ताऊला आपण त्या विभागातून पाहिले गेले, खूप चांगले क्रिकेट त्या विभागातून गोलंदाज पाहिले गेले. अंबरनाथ स्टाईन, भूषण शिशुपालला आपण पाहिलं आणि त्याचबरोबर आता एक यंग गोलंदाज अंबरनाथचा ऋषी, ज्यांनी देखील खूप चांगली परफॉर्मन्स करत असताना जॉर्ज कल्याण ह्या टीममध्ये जागा मिळवली. आणि एक युवा आहेत, खूप चांगलं क्रिकेट आणि खूप चांगली बॉलिंग, म्हणजे त्याचबरोबर कट देखील खूप चांगलं करतात. आणि अजून जेव्हा व्यावसायिक गटामध्ये खेळतात तेव्हा अजून अनुभव येईल आणि अजून चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर आपण पाहिलं तर ऋषी 8 धावा झाल्या धावफलकावर. मी विनंती करेल बाईक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करा, प्लीज थोडं सहकार्य करा, जेणेकरून इकडच्या रहदारीला त्रास होणार नाहीये याची आपण काळजी घ्यायची. जे सर्व आपले खेळाडू आलेत, आपलं स्वागत आहे बोरिवलीमध्ये, परंतु बोरिवलीच्या स्थानिक लोकांना त्रास होणार नाही याची आपण देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी आहेत स्ट्राईक एंडला, करण पाटील 18 बॉलमध्ये अजूनही 39 धावांचा पल्ला गाठायचा आहे. ऋषी एक वेगळी शैली आहे, वेगळी ऍक्शन त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळत असते. काही बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, तिथे आपण पाहिलं तर सॅम्युअल येत आहेत, 1 रन मिळेल, 1 रननी मॅच पुढे घेऊन जावी लागेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋषी सज्ज होता. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आनंद लोके, आनंदची बॅटिंग सर्कलला पाहण्यासारखी असते. 360 अगदी चारही दिशेला बॅटिंग आनंद खूप चांगल्या प्रकारे करतात. परंतु ही इनिंग स्कोर कमी आहे, परंतु एक शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल. इकडे पहिल्याच बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथे बॉल आतमध्ये ढकलला गेलाय. सॅम्युअल कोम्बिन बॉल अडवत आहेत. या बॉलवर समोरची खेळण्याचा प्रयत्न, तिकडे आपण पाहिलं तर सागर निवाते रन आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 11 धावा झाल्या धावफलकावर. नक्कीच ज्या मेन रोडला आपल्या बाईक पार्क केल्यात ना, प्लीज थोडं सहकार्य करा, अन्यथा तिकडे ट्रॅफिक पोलीस तैनात करून त्या बाईक्स घेऊन जातील याची नोंद घ्यायची आहे. प्लीज थोडं सहकार्य करा, आपल्या बाईक्स आहेत त्या घेऊन जा, तिकडून साईडला पार्क करा. मेन रोडला ट्रॅफिक जाम झाले पूर्ण. हीच ओळख आहे गोल्डन क्रीडा मंडळची. आज संपूर्ण ट्रॅफिक जाम आहे, परंतु आज मुंबईची विविध प्रकारातून खेळाडू इकडे दाखल झालेत. आनंद लोके यांच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धावांसाठी. यासाठीच ओळखले जातात आनंद. आणि धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 4 पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावर. काय स्ट्रोक खेळला गेलाय, हीच ओळख आहे आनंद यांची. आणि मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग करणं ही त्यांची ओळख. मिस्टर 360 म्हणून देखील आनंदकडे पाहिलं जातं. आणि आज त्याच अंदाजामध्ये बॅटिंग. धावफलक पाहिलं तर 4 पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावर. दुसरी मॅच आजच्या दिवसातील. एका साईडला डेंजर 11 रॉयल चेंबूर, त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टनर अर्थातच जॉर्ज कल्याण अशी झुंज चालू आहे. दोन्ही टीम्स अगदी बलाढ्य महत्वाची मॅच खेळतात. पहिली मॅच दोन्ही टीमसाठी आहे. हाई बॉल आपण पाहिलं तर पंचदंडित करतात. नो बॉल, चुकी होतीये. काही बॉल समोरची खेळण्याचा प्रयत्न, इथे आपण पाहिलं तर
डॉट बॉल होते. ऋषीने देखील कमबॅक केलाय. भले चौकार आला नंतर एक्स्ट्रा रन आले परंतु डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. व्यावसायिक क्रिकेट हेच आहे आणि या इनिंग मध्ये तुम्हाला असे अनेक गोष्टी पाहायला मिळतील. कधी मॅच रॉयल चॅलेंजर संघाकडे तर कधी आपण पाहिलं डेंजर 11 संघाकडे. त्यामुळे मॅच दोन्ही संघांकडे तेवढीच आहे. बॅटिंग लाईनअप आपण पाहिलं तर डेंजर 11 संघाकडे देखील आहे. मागे आपण पाहिलं तर रोहन साळुंके आहेत. खूप चांगली बॅटिंग तिकडे देखील आहेत. विशाल देखील आहेत. तब्बल 1200 प्रेक्षक वर्ग युट्यूबवर देखील ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतायत. आज हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि हे अंडरआर्म क्रिकेटवरचं प्रेम आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋषी. ते मात्र जाणून घेतलं गेलं, चेक केलं गेलंय. सर्व प्रेक्षक वर्ग आज बोरिवलीमध्ये आलेत. सर्व याच विभागातील स्थानिक सर्व विविध भागातून प्रेक्षक वर्ग देखील दाखल झालेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे दुसऱ्या मॅच मध्ये. आई बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहा. सूरज उपाध्ये तिकडे पोहोचले गेले परंतु इथे आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग, नॉट आउट. सूरज स्वतःवर नाराज आहेत. पहा बॉल अडवला गेला परंतु सूरजकडे एक अपेक्षा असेल की माझ्याकडून ही कॅच पकडणं अपेक्षित आहे आणि मुंबई माझ्याकडे त्या नजरेने पाहते. त्यामुळे सूरज स्वतःवर नाराज आहे. चेहरा पडला गेलाय आणि रन जर आपण पाहिलं तर 17 धावा होते धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा झाल्या धावफलकावर. 12 चेंडूमध्ये 30 धावांचं समीकरण आहे. 12-30 असं समीकरण आहे. पाहूयात मॅच कोण जिंकणार, कोण चॅम्पियन ठरणार आहे. रविवारी देखील आपण मेगा फायनलची मॅच पाहणार आहोत. त्यामुळे कोण नाव कोरणार. मेलविन मेमोरियल कप 2022 हे 4थं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. 2021 ला या क्रीडा स्पर्धेचं सर्व काही आयोजन झालं होतं परंतु अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आला आणि ही क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर कोरोनाचे काही रूल्स आले त्यामुळे पुढे ढकलण्यात आली आणि आज या वर्षी या हंगामात अगदी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच वीकेंडला अगदी एक खूप चांगलं आयोजन घेऊन गोल्डन क्रीडा मंडळ आज दाखल झालंय. बॉलिंगसाठी उल्हासनगरचा अजून एक वेगवान गोलंदाज राज तेजी. असे अनेक गोलंदाज उल्हासनगरमधून देखील पाहिले गेले. अनिकेत खंदारे, त्यानंतर राज तेजी, ऋतिक गोर्डे सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतोय आणि म्हणजे एक वेगळ्या ऍक्शनचे खूप वर्षे हेही गोलंदाज अगदी कमी वयामध्ये मुंबईत आले आणि मुंबईत त्यांच्या नावाचा एक डंका पण पाहायला गेला. 12 बॉलमध्ये 30 धावांचं समीकरण आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आनंद लोके. महत्वाची मॅच. मैदानामध्ये देखील प्रचंड शांतता आहे कारण की बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच चालू आहे. पहिल्याच बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. सागर निर्माते थोडेसे पब्लिंग पाहायला मिळेल तिकडे आणि 1 रन मिळेल. अकरा बॉलमध्ये अजून 29 धावांची गरज आहे. आनंद आणि करण दोघांकडे क्षमता ही मॅच फिरवण्याची. शोधत असतील की एक चांगली इनिंग खेळावे, चांगले स्ट्रोक खेळावे परंतु समोर देखील चांगला बॉलिंग अटॅक आहेत. चांगला संघ आहे. रोहन चिल्ले सारखा एक मास्टर माइंड आहे की फिल्डिंग कुठे सजवायची, आनंदच्या वेळी कशी लावायची, करण पाटीलच्या वेळी कशी फिल्डिंग लावायची ते खूप महत्वाचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. हा बॉल आपण पाहिला तर उजव्या इष्टी बाहेर वाईट बॉल. दडपण पाहायला मिळतोय. याही बॉलवर समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र थांबणार नाहीये. येतोय चौकार 4 धावांसाठी करण पाटील यांच्या बॅटमधून. अफलातून स्ट्रोक. पहा करण हेच स्टेप आउट झाली, बॉल पर्यंत पोहोचले आणि फक्त दिशा दिली. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. करणला जाणीव आहे की आपल्याला मॅच खेळावी लागेल, पुढे घेऊन जावी लागेल आणि त्याच अंदाजामध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. स्कोर पाहिला तर 23 धावा झाले त्या फलकावर. चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. मिसफिल्ड आणि पहिल्या इनिंग मध्ये थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली. ह्या इनिंग मध्ये मिसफिल्ड पाहायला मिळते. ग्राउंडच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे मिसफिल्ड करून चालणार नाहीये. बॉल आतमध्ये ठेवायचा आहे, तो रोल खूप महत्वाचा आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे आपण पाहिलं ते एफर्ट्स लाखवलेत परंतु इथे करण यांना मैदान सोडावं लागेल. रोहन चिलेचं मी कौतुक करेल. पहा बॉल आला तसा सोडला यष्टांवरती आणि करण पाटील यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतंय.
स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर होते, थोडेसे स्टेप आउट देखील झाले होते. नक्कीच आपल्या बाईक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करा, मी वारंवार ते सांगतोय. अन्यथा तिकडून आपण पाहिलं तर ट्रॅफिक पोलीस येऊन त्या गाड्या आपण टोचन करू शकतो. प्लीज थोडं सहकार्य करा की आपल्या बाईक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करा. थोडीशी घाई करा, संघ आपण देखील विनंती करेल. 9 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण. हे 3 बॉल राज तेजीचे खूप महत्वाचे आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर विशाल जाधव येत आहेत. श्री 11 दिवा संघासाठी देखील विशाल खूप चांगले क्रिकेट खेळले गेले. दिवा डोंबोली स्टार्स संकेत भगत यांच्यातून येत असताना हाही खेळाडू देखील पाहिला गेला. आणि आज व्यावसायिक गटामध्ये देखील म्हणजे रॉयल चेंबूर संघासाठी देखील आपण प्रतिनिधित्व करतोय. 9 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण आहे. विशाल यांना मात्र इथे विशाल की दाखवावी लागेल, बॅटिंग करावी लागेल. आणि याही बॉलवर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत स्टंपिंगच्या रूपामध्ये. फलंदाज विशाल यांना देखील मैदान सोडावं लागतंय. डिसिजन पेंडिंग. अंबर रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू असणार आहे. हे देखील आयोजन कमिटीचं मी कौतुक करेल की गोल्डन क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि इथे रिव्ह्यू देखील आपण आमची ऑफिशियल टीम पाहू शकते. फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. आणि इट इज आउट. सोडावं लागेल. आपण पाहिलं तर फलंदाजाला विशाल यांना मैदान सोडावं लागतंय. मॅचचं समीकरण थोडंसं बदललंय, संकटामध्ये आहे. आपण पाहिलं तर डेंजर 11 रॉयल चेंबूर या मॅच मध्ये. आठ चेंडूमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 23 धावांचं समीकरण आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर जर मोठे फटके आले तर डेंजर 11 रॉयल चेंबूर संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. रोहन साळुंके येतात बॅटिंगसाठी, एक मास्टर माइंड खेळाडू आणि ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर किरण शिंदे अँड इट इज आउट. डायरेक्ट हिट लागतोय आणि फलंदाज रोहन यांना देखील मैदान सोडावं लागतंय. सात चेंडूमध्ये अजून 23 धावांची गरज आहे. राज तेजीने खूप चांगली बॉलिंग गेली. भले चौकार आला एक, परंतु खूप चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालं. बॅट्समन पासून खूप पुढे टाकण्याचा प्रयत्न करत होते, बॉलला कट देखील करत होते, जेणेकरून थोडंसं अवघड जाईल. हाई बॉल समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न किरण शिंदेचा तिकडे आणि 5 धावा मिळतात.
बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. आनंद लोके एका साईडला आहे, एका साईडला पण पाहिलं तर सॅम्युअल कोम्बिन बॉलिंगसाठी येत आहेत आणि दोन्ही विक्रोडीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. दोघं अगदी लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळलेत, परंतु मैत्री मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र दोन्ही संघ दोन्ही खेळाडू व्यावसायिक गटासाठी आपण पाहिलं तर ही मॅच खेळतात. एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये. 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. पाहूयात वळत मॅचच्या दिशेने दोन्ही संघांना तेवढीच संधी आहे. स्ट्राईकला आनंद लोके देखील विक्रोळीचे आहे, सॅम्युअल कोम्बिन देखील विक्रोळीचे आहेत. मॅच कोण जिंकणार? बॉलला वळवलं गेलं, पहा इथे रोहन यांच्याकडून आपण पाहिलं तर ही चुकी झाली आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. मॅच एक चांगली रंगताना पाहायला मिळतीये. 5 बॉलमध्ये अजून 18 धावांची गरज आहे. याही बॉलवर आपण पाहिलं तर आनंद देखील खूप चांगल्या प्रकारे जज करतायत. फाईट बॉल होतोय. 5 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर, दोन्ही संघांकडे तेवढीच मॅच आहे. अफलातून मॅच आहे. मैदानामध्ये फक्त शांतता आहे. इथे मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि आनंद यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. बॅटिंगसाठी नीरज येत आहेत, नवीन फलंदाज, कुर्ला परिसराला बिलॉंग करतात नीरज. 4 बॉलमध्ये अजून 17 धावांची गरज आहे. खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये जर शेवटच्या ओव्हरमध्ये 4 चौकार, लगेच अन्नू भोईरची बॅटिंग अगदी टर्निंग पॉईंट ठरली गेली आहे. क्लास बॅटिंग पाहायला मिळाली अन्नू यांची. काही बॉलवर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सॅम्युअल कोम्बिन बॉल अडवतात आणि सॅम्युअल यांना जाणीव आहे की मॅच आपण सहजासहजी आपल्या नावावर करू शकतो, परंतु इकडे आपल्याला फक्त बॉल आतमध्ये ठेवायचे आहेत आणि खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. सॅम्युअल यांनी पहिला बॉल डॉट आला, तिकडे कॉन्फिडन्स खूप चांगला आला. जर पहिल्या बॉलवर चौकार आला असता तर मॅच थोडीशी फिरली असती, परंतु सॅम्युअलचा पहिला बॉल डॉट आणि एक चांगला कॉन्फिडन्स त्यावर वाढून गेला. काही बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर किरण शिंदे इथं तिकडे कव्हर केलं गेलंय. धावफलक 1 पुढे जाईल. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. रॉयल स्टनर अर्थातच जॉर्ज कल्याण ही मॅच आपल्या नावावर करत असताना वाईट बॉल पुन्हा एकदा. काही बॉलवर आपण पाहिलं स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. दुसरी मॅच आजच्या दिवसातील खूप चांगल्या वगैरे रंगताना पाहायला मिळाली. वाईट बॉल पुन्हा एकदा. आणि ही मॅच आपण पाहिलं तर नावावर केली गेली आहे. रॉयल स्टनर संघ अभिनंदन, जॉर्ज कल्याण संघ वेल प्ले, हार्ड लक, डेंजर 11 रॉयल चेंबूर. आपण देखील चांगली खेळी केला तर जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. सचिन पवार जी जिन्होंने ये
ग्राउंड को जो आउटफील्ड है उसको प्लेन करने में बहुत सहकार्य रहता है उनका। तो वो लोग टॉस उड़ाएंगे, टॉस होगा